परजातीतील तरुणावर करते प्रेम, घरचे होते चिडून चुलत भाऊ ऋषिकेशने नम्रताला दिले दरीत ढकलून। डोंगराच्या पायथ्याशी मोकळ्या मैदानात क्रिकेटचे सामने सुरू होते। याचे लाईव्ह कव्हरेज करण्यासाठी वर ड्रोन फिरत होता। हा ड्रोन फिरत असताना कॅमेरामनची नजर थबकली, कारण एक तरुण एका तरुणीला घेऊन डोंगरावर गेला, पण आता तो एकटाच परतत होता। त्याने संशयातून त्याच्या साऱ्या हालचाली कॅमेराबद्ध केल्या, तसेच हे इतर युवकांनाही सांगितले। तसेच सगळ्यांनी मॅच सोडून त्या तरुणाला गाठले। तुझ्या सोबतची मुलगी कोठे गेली असे विचारत धरून ठेवले आणि पोलिसांच्या हवाले केले। तेव्हा एक ऑनर किलिंग उघडकीस आले। त्या तरुणाने चुलत बहिणीचाच दरीत ढकलून खून केला होता, कारण तिने परजातीतील मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता। तिच्या या प्रेम विवाहाला कुटुंबियांचा विरोध होता। ती आपल्या निर्णयावर ठाम असल्याने चुलत भावाने तिचा बळी घेतल्याचे उघडकीस आले आहे। या दुर्दैवी घटनेचा हा पुढील वृत्तांत आहे, पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। छत्रपती संभाजीनगर या औद्योगिक वसाहत असलेल्या शहरामध्ये नम्रता ही आपल्या कुटुंबासह राहत होती। वय वर्ष 17 असलेली ही युवती 12वीच्या वर्गात शिक्षण घेत होती। उच्चभ्रू कुटुंबात लाडाने मोठी झालेली नम्रता ही करिअरमध्ये वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होती। तिला घरातील उच्च शिक्षित सर्वजण नेहमीच मार्गदर्शन करत असत। या मार्गदर्शनामुळे ती यशाचा मोठा पल्ला गाठत होती। तिच्या याच यशामुळे कुटुंबियाच्या अपेक्षाही वाढत होत्या। करिअरच्या एका वेगळ्या वळणावर असलेली नम्रता इयत्ता 12वी सर्वोत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होण्याच्या मार्गावर होती। हे यश संपादन करण्यासाठी ती अहोरात्र मेहनत घेत होती। मात्र याच वाटेवर अचानक तिचे पाऊल वाकडे पडले। तारुण्याच्या उंबरठ्यावर पदार्पण केलेल्या नम्रताला प्रेमाच्या विषाची बाधा झाली होती। एका सहकारी आणि परजातीतील मुलगा तिला आवडू लागला होता। तारुण्याच्या उंबरठ्यावर तिच्यासाठी हे सर्व काही सुखमय आणि आनंद देणारे होते। मात्र समाजात आजही आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाला विरोध होते, हे उघड सत्य आहे। तिच्यासाठी लॉंग ड्राईव्ह आणि तासनतास प्रियकर सोबत होणाऱ्या गप्पा तिच्या मनाला अधिक आनंद देणाऱ्या होत्या। ती सतत त्याच्याच विचारात वावरत होती, आपल्याच विश्वात रमली होती। तिच्या वागण्यातील बदल आता कुटुंबियांच्याही लक्षात आला होता। ते बारकाईने तिच्याकडे चौकशी करत होते। तिच्या वागण्या बोलण्यातून एक गोष्ट मात्र घरच्यांच्या लक्षात आली की ती एका मुलाच्या प्रेमात पडलेली आहे। हे लक्षात येताच तिचे पालक सावध झाले। त्यांनी तिला समजावण्याचा पूर्णपणे प्रयत्न सुरू केला, मात्र नम्रता आता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये राहिलेली नव्हती। कुटुंबापेक्षा त्यांच्या विरोधापेक्षा तिला प्रियकराचा सहवास अधिकच आनंददायी वाटत होता। करिअरच्या वाटेवर सरळ मार्गाने चालण्यासाठी कुटुंब समुपदेशन करत होते, तर प्रेमात आता वेगळे विश्व निर्माण करणार आहोत हे ती ठणकावून सांगत होती। कुटुंबियाकडून होणारे समुपदेशन हे तिच्यासाठी विरोधासारखेच होते। कॉलेजसाठी घरातून बाहेर पडलेली नम्रता ही प्रियकरासोबत वेळ घालवत होते। शहागड येथे राहणारा हा तरुण तिला आता साथ देऊ लागला होता। तिच्या प्रत्येक दुःखावर तो फुंकर घालत होता। साहजिकच तिला कुटुंबापेक्षा प्रियकर हवाहवासा वाटत होता। रात्रीचा विरह तिच्यासाठी जीव घेणार ठरत होता, त्यामुळे रात्री फोनच्या माध्यमातून चॅटिंग आणि बोलणे यातूनच ती विरह दूर करत होती। ती प्रियकराबरोबर मजेत सुखात राहण्याची स्वप्ने बघत होती, तर तिच्या वागण्याने घरामध्ये वादाची ठिणगी पडत होती। कुटुंब तिला परजातीच्या मुलासोबत नाते तोडून टाक यासाठी दबाव टाकत होते। कुटुंबियाचा विरोध अधिकच वाढत होता। ही गोष्ट नम्रताच्या मनाला लागली होती, त्यामुळे यातून सुटका करून घेण्याचा निर्णय तिने घेतला होता। यासाठी तिने प्रियकरासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला। तिच्या प्रियकरानेही तिला साथच दिली आणि दोघेही तयारीनिशी घरातून पळून गेले होते। हम दोनों दो प्रेमी असे म्हणत नम्रता 7 जन्मासोबत राहण्याच्या आणाबाका घेत 2 दिवस प्रियकरासोबत राहिली होती। मात्र पुन्हा एकदा कुटुंबियांनी विरोध दर्शवत समुपदेशन करून तिला घरी आणले होते, तरीही तिच्या डोक्यातून प्रेमाचे खूळ जात नव्हते। त्यामुळे शेरकर कुटुंब अधिकच वैतागलेले होते। तिच्या या वर्तनामुळे समाजात मोठी बदनामी झाली आणि प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला असे त्यांना वाटत होते। त्यामुळे कुटुंबीय तिला गोडी गुलाबीने समजावून सांगत होते, मात्र काही केले नम्रता ऐकण्याच्या स्थितीत नव्हती। ती प्रियकरासोबतच
राहण्याचा हट्ट करत होती. वडिलांनी तिची समजूत काढण्यासाठी तिला संभाजीनगरच्या वळदगाव येथे तिच्या सख्या काकाकडे पाठवले होते. त्यानंतर 8 दिवसापासून ती काकाकडे राहत होती. तिची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु नम्रता त्या मुलासोबतचे प्रेम संबंध संपवण्यास नकार देत होती. तिच्या या वागण्यामुळे आता काकाच्या घरातही वादाला सुरुवात झाली होती. नम्रता प्रियकरासोबत जाण्याचा हट्ट करत होती. तिचे हे वागणे आता कुटुंबियांना डोकेदुखी ठरत होते. यातून सुटका करण्यासाठी ते विविध प्रयत्न करू लागले होते. मात्र नम्रताच्या या वागण्यासमोर हे सर्व काही थिटे पडत होते. अखेर तिचा चुलत भाऊ ऋषिकेशने या प्रकारावर जालीम उपाय शोधून काढला होता. त्याने नम्रताला विश्वासात घेऊन आपण तुझ्या प्रियकराला भेटायला जाऊ असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून ती त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. दिनांक 6 जानेवारी रोजी ऋषिकेशने तिला गाडीवर घेऊन तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर पोहोचला. दरम्यान गाडीवर असतानाही तो तिला समुपदेशन करत होता. आपल्या बोलण्यातून नम्रता विचार बदलेल असा त्याला ठाम विश्वास होता. मात्र त्याच्या पदरात निराशा पडली. ते दोघे मोटारसायकलने डोंगरावरून जाताना त्याला पायथ्याशी क्रिकेट खेळत असणाऱ्या काही युवकांनी पाहिले होते. त्या ओसाळ माळरानावर परिसरातील महाविद्यालयातील अनेक प्रेमीयुगुल भटकत असतात. त्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या युवकाने त्याकडे दुर्लक्ष केले. दुचाकीवरून ऋषिकेश हा नम्रताला घेऊन आला होता. ते दोघे प्रेमीयुगल असतील असा समज त्या युवकाने करून घेतला होता. क्रिकेट खेळणारी मुले आपल्या खेळण्यात रंगून गेले होते, तर ऋषिकेश तिला खवड्या डोंगरावर घेऊन गेला. पण तिथे तिला तिचा प्रियकर दिसला नाही. तो न दिसल्याने ती चिडली. तिला चुलत भाऊ ऋषिकेश आपले मत परिवर्तन करत असल्याचे लक्षात आल्याने तिचा राग वाढला. रागाच्या भरातच तिने आपल्या प्रियकरासोबत लग्न करणार असल्याचेही ठामपणे सांगितले. त्यामुळे कुटुंबियाचा विरोध असो किंवा समुपदेशन याला मी भीक घालत नाही असेही तिने त्याला सांगितले. आता मात्र ऋषिकेशच्या रागाचा पारा चढला. त्याने पुन्हा एकदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र 17 वर्षाची नम्रता आपल्याच निर्णयावर ठाम होती. त्यामुळे ऋषिकेश चिडला होता. ते दरीच्या काठावरच उभे होते. खाली 200 फूट खोल दरी होती. खाली अनकुचीदार आणि भले मोठे दगड असल्याचेही ऋषिकेशने न्याहाळून घेतले. 2 तासाच्या समुपदेशनानंतरही नम्रता आपल्याच मतावर ठाम होती. त्यामुळे ऋषिकेशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. नम्रताचा नकार आणि परिसरात सुरू असलेला क्रिकेटचा आवाज या 2च गोष्टी ऋषिकेशच्या कानावर पडत होत्या. त्यामुळे त्याने क्षणाचाही विलंब न करता नम्रताला 200 फूट खोल असलेल्या दरीत तिला ढकलून दिले. मदतीची याचना करत नम्रता क्षणार्धात डोंगरावरून खाली दरीत कोसळली. दुसरीकडे क्रिकेटच्या सामन्यासाठी लाईव्ह कव्हरेज करणाऱ्या ड्रोनने हा सर्व प्रकार अलगदपणे कॅच केला. आपल्या बहिणीला डोंगरावरून खाली फेकून देत घराकडे निघालेल्या ऋषिकेशच्या हालचाली त्या कॅमेराने अचूकपणे टिपल्या होत्या. त्या कॅमेरा चालवणाऱ्या युवकाने ही गोष्ट आपल्या मित्रांना सांगितली. लगेच मॅच अर्धवट सोडून युवकांनी घरी परतण्याच्या तयारीत असलेल्या ऋषिकेशला पकडले. डोंगरावर जाताना ऋषिकेश सोबत एक मुलगी असल्याचे या सर्वांनी पाहिले होते. मात्र आता तो एकटा परत येत असल्याने त्याच्या सर्व हालचाली टिपल्या होत्या. त्यामुळे सर्वांनी त्याला पकडून पोलिसांना माहिती दिली. दक्ष युवकांच्या मदतीमुळेच MIDC वाळूस परिसरातील पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान 200 फूट खोल दरीत कोसळलेल्या नम्रताचा जागीच मृत्यू झाला होता. सर्वांच्या मदतीने तिला गाठी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. परजातीच्या मुलासोबत प्रेम संबंधातून पळून गेल्यामुळे कुटुंबाच्या समाजात मोठी नाचक्की झाली. नम्रताच्या या वागण्यामुळे कुटुंब नामुष्की सहन करत होते. या सर्व अपमान आणि बदनामीतून सुटका करण्यासाठी अखेर चुलत भाऊ ऋषिकेशने बहिणीचा खून करण्याचा निर्णय घेतला. नम्रता गणेश शेरकर वय वर्षे 17 हिचा खून केल्याप्रकरणी ऋषिकेश तानाजी शेरकर वय वर्षे 35 या तिच्या चुलत भावावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.